नमस्कार, मी सागर हिरे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि ह्या व्हिडिओमधून आपण थोडीफार शेवगाची माहिती बघणार आहोत मित्रांनो. तर बघा, ती शेवगाची माहिती मी कशी देतो आणि कसं काय कोणतं खत मारलं गेलं पाहिजे, कसं पाणी दिलं गेलं पाहिजे ह्याविषयी आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो. चला, तर बघा, मी आता शेवगाकडे जाणार आहे मित्रांनो. तर शेवगाकडे जाऊन मग तुम्हाला तर माहितीच आहे, तर शेवगा कसा आहे कसं नाही आपण या व्हिडिओमध्ये आपण नक्की पाहणार आहोत मित्रांनो. तर चला, तर बघा कसा आहे शेवगा बिवगा कसा आहे या व्हिडिओमधून आपण संपूर्ण माहिती देणार आहोत. तर त्याला फूल कसं आलेलं आहे आणि कसं नाही ते सुद्धा दाखवणार आहेत. तर बघा कसं आहे काय, मी अंतर किती घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण बघू शकतो की फूल कसं आलेलं आहे त्याला आणि सेटिंग कशी आहे त्याची. तर तुम्ही पाहू शकता, तुम्हाला झूम करून दाखवतो आहे मी. हे बघा बघितलं तुम्ही. तर मग आपण पुढे जाणार आहोत. तर बघा कोणत्या प्रकारे खत दिलेलं होतं मी आणि जर शेंगा आल्या की कोणतं खत दिलं गेलं पाहिजे, तर आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर शेंगा जर आल्या तर आपण 05234 हे दिलं गेलं पाहिजे. जर फूल यायचं असेल, तुम्हाला जर तुमच्या शेवगाला जर कधी फूल पाहिजे असेल जास्तीत जास्त, तर फ्लोराची एक पॅक येतो. तो मला वाटतं 500 रुपयामध्ये 2 पुढे येतात. ते 1.5 एकरासाठी 500 रुपयामध्ये जी एक पावडर आहे ते फ्लोरा म्हणून, ती फ्लोरा तुम्ही ती मारा आणि आपल्या ज्या फुलांची जी संख्या आहे ती जास्त होईल मित्रांनो. बरोबर आहे. तर आपण पुढे बघणार आहोत. तुम्ही बघा, फूल पाहू शकता, फुलांची संख्या किती आहे आणि मी पाणी किती दिवसात सोडतो आहे. जर तुमची जर काळी जमीन असेल मित्रांनो, बघा, जर तुमची जर काळी जमीन असेल तर तुम्ही 10 ते 15 दिवसात तुम्ही पाणी सोडू शकता. आणि जर कधी तुमची लाल तांबची जमीन असेल तर मी जास्तीत जास्त 5 ते 6 दिवसानंतर ते पाणी मी शेवगाला सोडत असतो मित्रांनो. तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये मी जे आहे ते खरंच बोलतो आहे, जे आहे तेच सांगणार आहे. असं उडाव मी चावणार नाही, मी काही बोलणार नाही. पण बघा, तुम्हाला खोटं वाटत असेल तर बघा, शेणसुद्धा आलेली आहे त्याला. हे बघा, तर कोणत्या प्रकारे मी कसं काय केलेलं आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तुम्ही. हे बघा, प्रत्येक झाड फुलांचं भरलेलं आहे. आणि बघा, तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी झाडसुद्धा चांगलं बनवलेलं आहे. शेणखत मी टाल्या ओतलेलं आहे. बघा, टाली मी शेणखत टाकलेलं आहे. अंतर किती घेतलेलं आहे, फुलांची संख्या बघा. हे बघा, संपूर्ण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. बघा, फुलांची संख्या जास्तीत जास्त चांगलं आहे. आणि बघा, सध्याला भाव खूप आहे. साधारण 400 ते 500 रुपये किलो ही जी शेवगाची शेंग आहे हे आहे. तर मग म्हणून मी तुम्हाला सांगतो, जास्तीत जास्त तुमचा जो शेवगा असेल त्याला चांगला जीव लावा मित्रांनो. चांगला त्याला खतं पावडरी टायमिंग द्या, सर्वच चांगलं होईल मित्रांनो. आणि हार मानू नका. मी पहिल्यांदाच सांगतो सर्व शेतकरी मित्रांनो, हार मानू नका, मागे ओसरू नका. फक्त चांगलं खत देत चला, वेळेवर पाणी ते सर्व देत चला, तर शेवगा तुम्हाला काही ना काहीतरी नफा देऊनच जाईल मित्रांनो. बरोबर आहे. हे बघा, असं. चला, तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, जास्तीत जास्त लाईक फॉलो जास्तीत जास्त शेअर जास्ती करा हा व्हिडिओ. धन्यवाद. सागर भाऊ यूट्यूब चॅनलला आपला हा जो व्हिडिओ आहे लाईक सबस्क्राईब जास्त मारून टाका. जास्तीत जास्त हा व्हिडिओ जास्त शेअर करा ज्यांनी शेवगा लावला असेल त्यांना. धन्यवाद.